मंदिरामध्ये देवपूजेनंतर जमा होणारे फुले आणि निर्माल्य अनेकदा कचरा समजून फेकून दिले जाते। मात्र आता हेच निर्माल्य महिलांसाठी रोजगाराचे साधन ठरत आहे। महिला दिनाचे औचित्य साधत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि अल्फा फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या उपक्रमाअंतर्गत मंदिरामधून गोळा होणाऱ्या निर्माल्यापासून धूपकांडी, अगरबत्ती आणि इतर सुगंधी उत्पादने तयार केली जात आहेत। महिलांना प्रशिक्षण देऊन हे उत्पादनं तयार करण्याचं कौशल्य दिलं जात असून त्यामुळे त्यांना घर बसल्या रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे। सध्या शहरातील सुमारे 10 महिलांचा गट या प्रकल्पात सहभागी असून त्या अगरबत्ती आणि धूपकांडी तयार करून दरमहा सुमारे 7 ते 10 हजार रुपये उत्पन्न मिळवत आहेत। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या प्रमुख वैशाली लगाड यांच्या मते महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच शहर स्वच्छ ठेवण्याचा हा प्रयत्न आहे। तर अल्फा फेडरेशनच्या राखी सुजयधर यांनी सांगितलं की निर्माल्यापासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक उत्पादनांना बाजारात चांगली मागणी मिळते। महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संरक्षण यांचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम शहरात प्रेरणादायी ठरत आहे। आम्ही सकाळी 11:30 ते 11:30 ला येतो। त्याच्यानंतर आमचं फर्स्ट की फुलं गोळा करून जे आणलेले असतात ते घ्यायचे, पसरवून आमचं फुलं घेऊन तोडणं। एक महिला म्हणजे आम्ही 10 जणी आहेत मिळून, तशा आम्ही ग्रुपनं बसतो आणि पाकळ्या तयार करणं आमचं असतं काम। आणि त्या पाकळ्या आम्ही करून प्लस वर टेरेसवर नेऊन आम्ही पांगवतो, सुकवतो। जे आमचं म्हणजे दिवसाभराचं 11:30 ते 4 पर्यंतचा जो आमचा वेळ आहे ह्या फुलांच्या मध्येच आमचा वेळ घालवतो आम्ही। म्हणजे आम्हाला असं वाटतं की जसं आम्हाला वाटतही नव्हतं की म्हणजे आम्ही हे असं करू शकतो, पण आम्ही हे करून दाखवलंय। आमच्या खरं तर सपोर्ट म्हटलं ना तर आम्हाला महानगरपालिकेचा आणि आमची मॅडम जे जसं आहेत वैशाली लगाडे मॅडम, जसं राखी मॅडम यांनी ना म्हणजे शून्यातून आम्हाला उभं केलेलं आहे। आम्हाला वाटतही नव्हतं की आम्ही हे सगळं करू शकतो, पण आम्ही तर सगळ्या शहरामध्ये आमच्या निर्मल्य प्रकल्प आमचा पोचणार आहे। माझे नाव सारिका किशोर गायकवाड। आता आम्ही फुल मार्केटमध्ये आलो आहे। आता आम्ही फुले गोळा करून सर्व एका टेम्पोमध्ये भरून आम्ही त्या प्रकल्पामध्ये घेऊन जाणार आणि त्याचे आम्ही सर्व महिला ते फुलं वेगवेगळे करून त्याचे पाकड्या करून वरती वाळवत ठेवणार आणि त्याच्यापासून धूप वगैरे बनवतो। त्याच्यापासून आम्हाला खूप आनंद होतो। ह्या कामामुळे मला संधी मिळाली हैदराबादला जाण्याची। तिथं परदेशातले वगैरे सगळे माणसं आलेले होती, म्हणजे असे मोठे मोठे, आणि खूप भारी वाटलं। आणि त्यातलं मला काहीच कळत नव्हतं आणि तिथं सर्व इंग्लिश बोलणारे होते आणि मी सगळ्यांकडे अशी बघत होते। आणि राखी मॅडम माझ्या बरोबर होत्या, त्या इंग्लिश त्यांनी बोलायला लागल्या की मग मला पण असं वाटायचं की मला पण इंग्लिश यावी आणि खूप इच्छा आहे, मी शिकन ते। आणि म्हणजे असं नाही का वेगळं हे भेटलं। आम्ही फक्त अगरबत्ती, धूप असं घेऊन गेलो होतो हैदराबादला, पण तिथं गेल्यानंतर वेगळे दुसरे अजून आम्हाला वस्तू नाही का अशा बघायला भेटल्या। परत माहिती त्यातली भेटली, मग ते आम्हाला भारी वाटलं। आणि आता मनामध्ये आहे की ते आम्ही ते करून दाखवण। बापाच्या कामाला जाते, 10 वाजेपर्यंत माझी कामं होतात, मग मी घरी येते, मुलांचं उरकते आणि 11, 11:30 पर्यंत मी इथं येते फुलांच्या कामावरती। असं मॅनेज करते मी, खूप भारी वाटतं। पिंपरी चिंचवड मधील मार्केटमध्ये फुल मार्केटमध्ये येऊन फुलाचं आम्ही कलेक्शन करतो आणि प्रत्येक देवळामध्येही जाऊन माझ्या 4 बायका कलेक्शन करतात आणि त्या फुलापासून आम्ही अगरबत्ती, धूप आणि हे असे प्रोडक्ट काढतो। आणि माझ्या सगळ्या बायकांना, महिलांना म्हणजे काम नव्हतं तरी त्यांना ह्या पिंपरी चिंचवडमधून आणि आमच्या लगाडे मॅडमपासून हे काम भेटलेलं आहे। प्रत्येक म्हणजे 4 गट एकत्र येऊन आम्ही ही कामाला सुरुवात केलो। त्याच्यामध्ये आम्हाला पिंपरी चिंचवडच्या पण महानगरपालिकेचा पण हात आहे आणि आमच्या लगाडे मॅडम आणि राखी मॅडम, उमेश सर हे सगळे आम्हाला मदत करतात। कुठं काय नसेल तर त्यांनी प्रत्येक जागी सांगतात, माझ्या महिलासाठी तुम्ही फुलं ठेवा, तुम्ही दुसऱ्यांना नका देऊ, असं करून प्रत्येक जागी आमच्या सोबत राहतात। दररोजचे आम्हाला 500 किलो फुलं भेटतात। काय महिला फुलाचं कलेक्शन करतात, काय महिला तिथं बसून फुलंच निवडतात। मी राखी सुजयधर
हा निर्मल्य प्रकल्प एक ड्रीम होते आणि ती ड्रीम आमची सक्सेस होण्यामागचे जे लोक आहेत त्यांचे खरंच मी धन्यवाद करते. PCMC मध्ये लगाड्या मॅडम असू दे, पूजा मॅडम असू दे, आरोग्य विभाग असू दे, ह्यांचे खरंच आम्ही मनापासून धन्यवाद. ह्या निर्मल्य प्रोजेक्टमुळे आम्हाला जे आहे ना प्रदूषण त्या ह्याच्यावरती आम्हाला काम करता आलं. दुसरी गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये आम्हाला एक नवीन ओळख मिळाली. नवीन ओळख हे की ज्यावेळेस ह्या प्रोजेक्टचं आम्हाला एक कॉम्पिटिशन होतं त्यावेळेस आम्ही त्या कॉम्पिटिशनला गेलो त्यावेळेस आम्हाला सांगितलं पिचिंग करायचं. पिचिंग हा वर्ड आमच्यासाठी नवीन होता. तरी देखील कळलं जी आज आमची लेकरं MBAचे स्टुडंट्स पिचिंग करतात ते पिचिंग आम्ही केलं आणि तिथे आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये फर्स्ट आमचं प्रभागचं हे होतं की आम्ही डिस्ट्रिक्टचं कॉम्पिटिशन जिंकलं. आम्हाला एवढा आनंद झाला आणि सगळ्या माझ्या महिला सोबत असताना मॅडमचं सपोर्ट असताना वारंवार मॅडम ऑलवेज सगळ्या गोष्टीला बूस्ट करतात. म्हणजे काही करायचं असेल तर मॅडमशी बोलायचं. मॅडम प्रत्येक ह्याला सोल्युशन्स देत होत्या. त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही हा जिंकल्यानंतर हैदराबादला गेलो. हैदराबाद वॉज अ नॅशनल आमच्यासाठी पिचिंग हे होतं. ज्यावेळेस हैदराबादला गेलं त्यावेळेस माझ्याबरोबर बबिता होते. बबितासाठी हा सगळा प्रसंग नवीन होता. आम्हाला रूम्स दिले गेले, आम्हाला तिथे वेगळे वेगळे लोक भेटला. म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल लोकांसंगती आम्हाला नवीन ओळख करता आली, नवीन माहिती मिळालं की फुलांपासून फक्त आम्ही जे अगरबत्ती आणि धूप किंवा साम्राणी धूप आम्ही विचार जे केला होता किंवा आम्ही जी ट्रेनिंग घेतली होती त्याच्या पलीकडेही काहीतरी आहे आणि त्याच्याबद्दल मला असं म्हणजे खूप आनंद होता. आम्हाला शिकायला मिळालं. परफ्युम्स आहेत, सोप्स आहेत, कॅन्डल्स आहेत किंवा आता फॅब्रिक कलर्स आलेत, टीज आहेत. तर ह्याच्यामध्ये पण आम्ही स्टेप बाय स्टेप जाण्याचं आमचं ध्येय आहे आणि ह्याच्यामध्ये नक्कीच आमच्या वैशाली लगाड्या मॅडम, पूजा मॅडम आणि माझा सगळा ग्रुप हा हेल्प करतील आणि एकत्र येऊनच आम्ही हा काम आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये किती महिला काम करतात एकंदरीत? आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये 10 महिला काम करतात. या महिलांना काही ट्रेनिंग वगैरे दिली जाते का? आम्ही ट्रेनिंग दिलेली आहे. जी जैन उद्योग आहे त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिली. त्यांनी मार्केट प्लेस पण त्यांनी दिली आणि ट्रेनिंग पण त्यांनी दिले. तर आम्ही ह्याला 1 हफ्त्याची ट्रेनिंग म्हणजे 1 वीकचं ट्रेनिंग घेतलेली आहे. कसं म्हणजे प्रोसेस कसं करायचं, फुलं कशी आणायची, मग ती ड्राय कशी करायची, ग्राइंड कशी करायची, मग त्याचा मसाला प्रॉपर प्रपोर्शन्सनी कसं बनवायचा आणि नंतर ती किती सेंटीमीटरमध्ये ती अगरबत्ती झाली पाहिजे. कुठली काही अगरबत्ती 2 इंच पण मसालावाली असते, कुठली साधी असते. तर त्याप्रमाणे आपण ह्यांना ट्रेनिंग दिली गेली आहे. आपल्या प्रोजेक्टमध्ये महिलांना सामावून घेण्यासाठी काय त्यांना करावं लागेल, असं काय आवाहन करणार आहात महिलांना? स्पेशली चूल आणि मूलच बघतात महिला, अशा महिलांना जर तुम्हाला तुमची स्वतःची आयडेंटिटी जर मार्केटमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये जर करायची असेल तर चूल आणि मूल जे रेग्युलर आपण म्हटलं जातं त्याही पलीकडे आपली दुनिया आहे. आपले जे स्वप्न आहेत ते आपण कुणाच्या समोर मांडायला पाहिजे. जसं मॅडमनी सांगितलं की वैशाली लगाडे मॅडम ज्या आहेत, तुम्ही एखादी तुमची छोटीशी ड्रीम, आता ही 4-5 वर्षापूर्वीची एक ड्रीम होती की फुलांपासून अगरबत्ती, पण त्यावेळेस त्यांनी ती डोक्यात ठेवली आणि विविध महिला विविध प्रकारच्या विविध आयडियाजमधून आलेल्या एकत्र येऊन आम्ही काम करतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये इतर महिलांना हेच आवाहन करेल की कुणाची हेवेदावे ठेवू नका. जर आपण मनात ठरवलं तर जरी येत नसेल तरी जिला येत आहे तिच्याबरोबर तुम्ही एकत्र येऊन काम करा. असं काही नाहीये की मलाच सगळं आलं पाहिजे. सगळ्यांकडे काही ना काहीतरी कला आहे. ती कला एकत्र येऊन जर केलं तर खरंच नक्की असा आमच्यासारखा एक प्रोजेक्ट उभा राहील. हा जो निर्मल्य प्रोजेक्ट आहे, हा संकल्प सुरू करण्यामागे एकच हेतू आहे की महिला जो बचत गट आहे त्या बचत गटाला एक रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी किंवा मिळावी, ह्या उद्देशाने हा प्रकल्प आपण राबवत आहोत. जे निर्माल्य गोळा करण्यासाठी आपल्याला 2 ते 2.5 तास लागतात. ज्या ठिकाणी निर्माल्य उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपली व्हेकल जाते, महिला बचत गट जातात, सदस्य जातात आणि त्याचं कलेक्शन केलं जातं आणि ते प्लांटवर घेऊन येण्यात येतं. निर्मल्यापासून अगरबत्ती तयार करण्याची नैसर्गिक प्रक्रिया नेमकी कशी असते? हे जे फुलं आहेत ह्या फुलांचा आपण बोंडे एका साईडला करतो आणि ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्यांची पावडर तयार केली जाते. त्याच्यामध्ये इसेन्स आणि थोडासा कलर टाकला जातो आणि ते नॅचरल पद्धतीने कसे करता येतील ह्याचाच प्रयत्न करतो आणि त्याचा सुगंध कायम ठेवण्यात येतो. आणि त्या पद्धतीने आपण अगरबत्ती, धूप, कांडी आणि सांब्राणी कप आहे ते तयार केले जातात. या उत्पादनाची बाजारपेठ कशी उभारली
आहे, ऑनलाईन प्रक्रिया विचार आहे का? ही जी बाजारपेठ आपल्याला पुणे जिल्हा उद्योग समूह आहे यांच्याशी आपण डायरेक्ट कनेक्ट केलेलं आहे. ते 11 देवस्थानाशी कनेक्ट आहेत आणि मार्केटिंग हे पुणे जिल्हा उद्योग समूहच करतो. आपण त्याला बल्कमध्ये हे उत्पादन आहे ते आपण त्यांना देतो. नागरिकांनी या उपक्रमात कशा प्रकारे सहभागी व्हावं, काय आवाहन करणार? नागरिकांना मी एकच सांगेल की नदी प्रदूषण न होता नदी पात्र हे कसं स्वच्छ राहील किंवा जी ही फुलं आहेत ही निर्माल्य आहे आपण ती देवाला वाहतो, त्याचा पुनर्वापर करून आपण तीच पुन्हा देवाला वाहण्याचं काम करत आहोत. एक भावनिक नातं आहे त्याच्यामध्ये. परिसर स्वच्छ राहावा, त्याची जी आरोग्य आहे त्याच्यामध्ये पण आरोग्याचा पण एक प्रश्न आहे तो सुटला जाईल, त्याच्यामध्ये आरोग्य पण चांगलं राहील.